हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना नमस्ते. आज मी क्लासवरून येत होती. तेव्हा माझे सगळे फॅमिली मेंबर्स लग्नाला चालले होते, पण मला जायचं नव्हतं. पण मी फॅमिली मेंबर्सने मला रिक्वेस्ट केली, मग मला जावंच लागलं. लग्नाहून आले, मग लग्नाहून येत होती. मग तेव्हा मला एक आंब्याचं झाड दिसलं. ते इतकं भरलेलं होतं ना आंब्याने, बेकारच. मला वाटत होतं कधी घरी जावं, इतकं ऊन चालू होतं. मग मी घरी पोचल्यानंतर माझं इतकं डोकं दुखत होतं ना, पुरं डोकंसुद्धा तापून गेलं होतं माझं. मग संध्याकाळी पप्पानी चिकन आणलं होतं. मग पप्पा चिकन बनवत होते. माझे पप्पा चिकन मस्त बनवता. मग मी बघत बसले होती कसे बनवता. हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना नमस्ते. आज मी क्लासवरून येत होती. तेव्हा माझे सगळे फॅमिली मेंबर्स लग्नाला चालले होते, पण मला जायचं नव्हतं. पण मी फॅमिली मेंबर्सने मला रिक्वेस्ट केली, मग मला जावंच लागलं. लग्नाहून आले, मग लग्नाहून येत होती. मग तेव्हा मला एक आंब्याचं झाड दिसलं. ते इतकं भरलेलं होतं ना आंब्याने, बेकारच. मला वाटत होतं कधी घरी जावं, इतकं ऊन चालू होतं. मग मी घरी पोचल्यानंतर माझं इतकं डोकं दुखत होतं ना, पुरं डोकंसुद्धा तापून गेलं होतं माझं. मग संध्याकाळी पप्पानी चिकन आणलं होतं. मग पप्पा चिकन बनवत होते. माझे पप्पा चिकन मस्त बनवता. मग मी बघत बसले होती कसे बनवता. असा होता माझा आजचा दिवस. बाय.